व्हेरी वेलकम स्टुडंट्स. आज आपण स्केलर आणि वेक्टर जे डाऊट्स राहिलेले आहेत ते डाऊट्स क्लिअर करून घेऊया. सर्वांनी इकडे लक्ष द्या की आत्ता इथून पुढचे म्हणजे जे प्रॉब्लेमचे लेक्चर असेल तिथं आपल्याला प्रॉब्लेम्स कव्हर करायचे आहेत. ते सगळे प्रॉब्लेमचे लेक्चर या पद्धतीनं होत राहणार आहे जेणेकरून आपण मॅक्झिमम प्रॉब्लेम मिनिमम टाईममध्ये क्लिअर करू शकू. ओके, सो वेलकम टू श्री गणेश ज्युनियर कॉलेज. याच्यामध्ये आपण स्केलर क्वांटिटीज, वेक्टर क्वांटिटीज हे शीट तुमच्या सर्वांक PDF फॉर्ममध्ये मी पाठवलेलं आहे. सर्वांनी याचा व्यवस्थित अभ्याससुद्धा केलेला आहे असं मला वाटतं. डे 1चा होमवर्क हा तुम्ही सर्वांनी कंप्लीट केला असेल. याच्यात काही डाऊट होते ते डाऊटसुद्धा मी क्लिअर करून घेतले आणि काही प्रॉब्लेम्स आपण जे मागं ठेवलेले होते ते आता तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. ठीक आहे, पुढे आहे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर जो आपण डे 2 मध्ये घेतला. आता सर्वांनी याचे जेवढे काही सॉल्व एक्झाम्पल तुम्हाला जे दिसत आहे ते सर्वचे सर्व सॉल्व एक्झाम्पल तुम्ही काय करून घ्यायचे, कंप्लीट करून घ्यायचे. ओके, हे तुम्हाला जेवढे काही सॉल्व एक्झाम्पल इथं दिसणार आहेत, हा इलिस्ट्रेशन 1, इलिस्ट्रेशन 2, इलिस्ट्रेशन 3, इलिस्ट्रेशन 4, हे सगळे सॉल्व एक्झाम्पल तुम्ही त्याचे ऑलरेडी सोल्युशन दिलेले आहेत. व्यवस्थित समजून सॉल्व करून घ्या. जर तुम्हाला काय अडचण आली तर मला सांगा. ठीक आहे, त्यानंतर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ही थेरॉटिकल टर्म्स आपण पूर्ण अभ्यासलेले आहेत. आता डे 2चा होमवर्क, या डे 2च्या होमवर्कला मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यामधले बरेचसे क्वेश्चन्स आपण हे कव्हर केलेले होते. आता मी त्याच्या पुढील काही क्वेश्चन्सला सुरुवात करतो. ठीक आहे, मग चला आता पुढील जे क्वेश्चन होते जसं की प्रिव्हियसमध्ये आपण साधारण जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर मला सांगतो मी कुठपर्यंत कंप्लीट केलं ते. तुम्हाला मागच्या लेक्चरची लिंक तुम्हाला आयबॉलमध्ये भेटून जाणार आहे. त्या आयबॉलच्या लिंकमध्ये तुम्हाला समजून जाईल की मागच्या किती लेक्चरपर्यंत आपण किती प्रॉब्लेम्स आपण कव्हर केलेले. ठीक आहे, त्याच्यामध्ये 17 नंबरचा प्रॉब्लेम आपण कव्हर केला आहे, 17 नंबरचा. आणि आज जो प्रॉब्लेम घेणार आहोत तो आहे प्रॉब्लेम नंबर 20. चला मग करायची सुरुवात. ठीक, सो प्रॉब्लेम नंबर 20 बघा. तर सर्वांनी या प्रॉब्लेमकडे व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 20 काय आहे, लेट C इज इक्वल टू A प्लस बी. त्यांनी सांगितलेलं आहे लेट C इज इक्वल टू A प्लस बी. देन ऑप्शन आहे C इज ऑलवेज ग्रेटर दॅन A, C is possible to have it is possible to have C is less than magnitude of C is less than A and magnitude of C is less than B. थर्ड ऑप्शन आहे C is always equal to A plus B आणि C is never equal to A plus B. आता हे जर इक्वेशन तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व जर केलं कोणचं C is equal to A plus B, तर हे काय सांगतं ॲक्च्युअली दिस इज द थर्ड वेक्टर. हा A फर्स्ट वेक्टर आहे, हा B सेकंड वेक्टर आहे. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं हा एक वेक्टर असेल, हा वेक्टर A असणार आहे. त्यानंतर हा दुसरा वेक्टर असेल, हा वेक्टर B असणार आहे. ओके, थोडं व्यवस्थित घेतो मी. हा जो वेक्टर असेल दिस इज वेक्टर A. त्यानंतर इथून जाणार आहे तो आपला सेकंड वेक्टर, तो असेल वेक्टर B. आणि जसं की हा घेतला फर्स्ट वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट, हा त्याच्यावाला एंड पॉईंट आणि सेकंड वेक्टर स्टार्ट झाला याच्या स्टार्टिंग पॉईंट पासून आणि हा त्याचा काय असेल हेड असेल. मग आपला जो रिझल्टंट स्टार्ट होतो रिझल्टंट इज ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ सेकंड वेक्टर. या पद्धतीचा हा आपला रिझल्टंट असेल. मग हा C इज इक्वल टू असणार आहे किती A वेक्टर A प्लस वेक्टर B. आणि याची जर मॅग्निट्यूड घ्यायची ठरली तर मी तुम्हाला सांगितले मॅग्निट्यूड कशी घेतो आपण, रूट ऑफ तो असेल A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. आणि ही जी येणारी मॅग्निट्यूड राहते ही मॅग्निट्यूड नेहमी लक्षात ठेवायचं, दिस मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर इज ऑलवेज लेस दॅन द मॅग्निट्यूड ऑफ इंडिव्हिज्युअल वेक्टर. ओके, हे कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवणार. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर C इज ऑलवेज लेस दॅन इंडिव्हिज्युअल वेक्टर. रिझल्टंट वेक्टर ही त्याच्या इंडिव्हिज्युअल रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड ही त्याच्या इंडिव्हिज्युअल वेक्टरपेक्षा नेहमी काय असेल, कमी असेल. क्लिअर झालं सर्वांना. त्याच्यामुळं क्वेश्चन नंबर 20चं जे ऑप्शन आहे आन्सर येऊन जातं. सो यू गेट 20 नंबरचा आन्सर आणि ते आन्सर असेल आन्सर B. ओके, आय थिंक यू गेटिंग द आयडिया अबाउट द प्रॉब्लेम्स. ठीक आहे, चला मग आता पुढील प्रॉब्लेमला जाऊ. पुढील प्रॉब्लेमचा जो डाऊट होता तो डाऊट नंबर होता 22. आता 22 नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. बघा 22 नंबरचा प्रॉब्लेम असा आहे, फॉलोइंग सेट्स ऑफ. हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला डाऊटला पाठवलेला होता आणि मी याला व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम म्हणतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. का व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला पुढं समजेलच, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक देणार आहे. ती ट्रिक्स फक्त तुम्ही लक्षात ठेवायची जेणेकरून तुम्हाला
रिझल्टंट कॅन नॉट बी झिरो कसा फाईंड करायचा ते तुम्हाला समजेल. चला मग क्वेश्चन वाचतो मी. फॉलोइंग सेट्स ऑफ थ्री फोर्सेस ॲक्ट ऑन अ बॉडी हुज रिझल्टंट कॅन नॉट बी झिरो. तिने काय सांगितलं, काय हे जे सेट्स आहे हे सेट्स थ्री फोर्सेसचे एका बॉडीवर ॲक्ट झाले आणि त्यांचा रिझल्टंट जो असेल तो रिझल्टंट तिने सांगितलं रिझल्टंट कॅन नॉट बी झिरो. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. मी तर तीन फोर्सेस घेतो जसं की प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलं वी टेक थ्री फोर्सेस F1, F2 अँड F3. दीज आर द थ्री फोर्सेस. आता हे थ्री फोर्सेस जर व्यवस्थित लक्षात गेलं ते एका बॉडीवरती ऍक्ट झाले. मग आता हे एका बॉडीवरती ऍक्ट झाले म्हणजे थ्री फोर्सेस कसे असतील, मग इथं मी ॲझ्युम करतो ॲझ्युम all the three forces so we assume that all the three forces, here is all three forces are in equilibrium. आता हे इक्विलिब्रियम फोर्सेस म्हणजे आपण काय म्हणणार, एका बॉडीवरती तीन फोर्सेस ऍक्ट झाले आणि ती बॉडी काय रेस्टला. ठीक आहे, मग आपण काय घेऊया, हे तिन्ही फोर्सेस जे आहे दे आर दी थ्री साइड ऑफ द ट्रायंगल. सो दीज ऑल थ्री फोर्सेस आर दी थ्री साइड ऑफ द ट्रायंगल. हियर इज फोर्स F1, हियर इज फोर्स F2 आणि हियर इज फोर्स F3. आता इथे एक तुम्ही हिंट लक्षात ठेवायची आहे. ही हिंट सर्वांसाठी सगळ्या प्रॉब्लेमसाठी लागणार आहे की जर addition of any two forces, that means addition of any two forces, if F1 plus F2, this addition of any two forces is greater than third force, then a resultant of that force is zero. म्हणजे तुम्ही सिंपल काय म्हणणार, F रिझल्टंट या केसमधला जो F रिझल्टंट असेल, दिस F रिझल्टंट इज इक्वल टू काय पाहिजे, झिरो पाहिजे. क्लिअर होते सर्वांना? एकदम सिंपल कंडिशन सांगितली. काय F1 प्लस F2 ॲडिशन ऑफ एनी टू फोर्सेस ही जर F3 पेक्षा म्हणजे थर्ड फोर्स पेक्षा काय असेल, जास्त असेल. आता मी इथं F1 F2 घेतला, तुम्ही असं घेऊ शकता F2 F3 सुद्धा घेऊ शकता. ती F1 पेक्षा काय पाहिजे, जास्त पाहिजे. एनी टू फोर्सेस, कुठल्याही दोन फोर्सेसची जी ॲडिशन आहे थर्ड फोर्स पेक्षा काय पाहिजे, जास्त पाहिजे. तर F रिझल्टंट काय असेल, झिरो असेल. दिस इज केस 1. याला म्हणणार आपण दिस इज केस फर्स्ट. मग आता याच्यामध्ये तुम्ही म्हणणार सेकंड केस कोणची. ठीक आहे, तर आता व्यवस्थित लक्ष द्या. याची सेकंड केस घेतो. ही झाली केस फर्स्ट. आता केस सेकंड हे सांगते की जर ॲडिशन ऑफ एनी टू फोर्सेस दॅट इज F1 प्लस F2 इज लेस दॅन F3. समजून घ्या, ॲडिशन ऑफ एनी टू फोर्सेस इज लेस दॅन F3, then resultant of that force is not zero. That is, मग याचा जो F रिझल्टंट असेल, दिस F रिझल्टंट इज नॉट इक्वल टू काय असेल, झिरो असेल. या दोन्ही केस सर्वांच्या लक्षात आल्या. मी असं कन्सिडर करतो की ह्या दोन्ही केस सर्वांच्या लक्षात आल्या असतील. ठीक आहे, बरं. मग आता काय सांगलं, दोन्ही केसेस समजून घ्या. केस फर्स्ट F1 आणि F2 ॲडिशन ऑफ एनी टू फोर्सेस इज ग्रेटर दॅन F3. F रिझल्टंट काय पाहिजे, झिरो. पुढची केस आहे, जर गेलं केस सेकंड F1 प्लस F2, दिस F1 प्लस F2 हा लेस दॅन काय पाहिजे, F3 पाहिजे. देन F रिझल्टंट इज नॉट इक्वल टू काय असेल, झिरो असेल. मग आता त्यांनी जर आपण प्रॉब्लेम जर व्यवस्थित बघितला तर प्रॉब्लेम मध्ये काय विचारलंय, हुज रिझल्टंट कॅन नॉट बी झिरो. प्रॉब्लेम मध्ये काय विचारलं, हुज रिझल्टंट
कॅन नॉट बी झिरो. मग आता हे पहिलं ऑप्शन घेतो मी, फर्स्ट ऑप्शनमध्ये 3 फोर्सेस आहे, म्हणजे F1 इज इक्वल टू किती आहे 10, F2 इज इक्वल टू किती आहे 10 आणि F3 इज इक्वल टू किती आहे 10. मग आता प्रॉब्लेम सॉल्व करू, दोन्ही केसेसला त्याला क्लिअरिफाय करून घेऊ. आपली जे प्रॉब्लेममध्ये विचारलं आहे रिझल्टंट कॅन नॉट बी झिरो, ही ॲक्च्युअल कुठली केस आहे सेकंड. मग आपल्याला ऑप्शनमध्ये सेकंड जी केस कोणला जो ऑप्शन आहे तो सेकंड केस कोण फॉलो करतो तो ॲक्च्युअली आपलं ॲन्सर असेल. चला घेऊया. आता जसं F1 10 आहे, F2 10 आहे, F3 10 आहे, ॲडिशन करू. ही ॲडिशन जर त्याच्यापेक्षा काय पाहिजे रिझल्टंट कॅन नॉट बी झिरो, म्हणजे F3 पेक्षा काय पाहिजे कमी पाहिजे, जसं ऑप्शन 3 मध्ये सांगितलं आहे F3 पेक्षा काय पाहिजे कमी पाहिजे, तरच तो आपला ऑप्शन असेल. मग आता इथं चेक करूया. चला सिंपल दोघांचे ॲडिशन करू. किती आहे 10 प्लस 10 इज इक्वल टू किती आलं 20. सो यू गेट F1 प्लस F2 is equal to 20 and this 20 is not be greater than 10. सो ही जी 20 आलेलं आहे, जे 20 आन्सर आलं ते काय आलं 10 पेक्षा जास्त आलं. त्यामुळं आपली केस फर्स्ट फॉलो करतो आणि विचारलंय त्यांनी प्रॉब्लेममध्ये केस सेकंड, त्यामुळं पहिला ऑप्शन येत नाही. झालं हो. आता सेकंड ऑप्शन तुम्ही याला पॉज करून क्लिअर करू शकता मला रब करायला. आता सेकंड ऑप्शन, सो सेकंड ऑप्शन घेऊया इथं सॉल्व करायला. हे झालं असेल सर्वांचं. ओके, सो सेकंड ऑप्शन आहे 10 प्लस, म्हणजे F1 ची परत व्हॅल्यू दिलेली आहे. F1 इज इक्वल टू 10, F2 इज इक्वल टू 10 अँड F3 इज इक्वल टू किती आहे 20. मग ॲडिशन करू. F1 प्लस F2 इज इक्वल टू आलेला आहे 20 अँड अगेन दिस 20 ॲक्च्युअली काय आलं ते थर्ड फोरच्या इक्वल आलं. थर्ड फोरच्या इक्वल आलं म्हणजे तिने काय केलं आपली केस 1 फॉलो केली. केस 1 काय सांगते इज इक्वल टू, इथे घेतो मी इज इक्वल टू F3 और ग्रेटर दॅन F3. दॅट मीन्स आवर सेकंड ऑप्शन ऑल्सो नॉट फॉलो दी आवर सेकंड केस, म्हणून सेकंड ऑप्शन सुद्धा येत नाही. चला आता मग थर्ड ऑप्शन घेऊ. हे झालं असेल सर्वांचं. थर्ड ऑप्शन घेऊया. थर्ड ऑप्शन काय आहे, सो थर्ड ऑप्शन आहे F1 इज इक्वल टू 10. थर्ड ऑप्शन F1 इज इक्वल टू 10, F2 इज इक्वल टू 20 अँड F3 इज इक्वल टू 23. काय पाहिजे सेकंड केस आपल्याला, यांनी ऑप्शनने काय केलं पाहिजे सेकंड केस फॉलो केली पाहिजे. कुठली सेकंड केस, तर F1 आणि F2 या दोघांची जी ॲडिशन आहे ती F3 पेक्षा काय पाहिजे कमी पाहिजे. मग चला घेऊया जमतं काय बघू. ओके, सो फर्स्ट F1 प्लस F2 म्हणजे 10 प्लस किती आलं 20, 10 प्लस 20 किती होऊन जातं 30. सो यू गेट F1 प्लस F2 is equal to 30 and this 30 will be greater than 23. So again is follow the case 1. म्हणजे आपला ऑप्शन थर्ड सुद्धा जातो. मग आता ऑप्शन राहिला काय लास्ट चेक करू, ॲक्च्युअली तेच आन्सर येतं का बघू. ओके ठीक आहे चला मग आता ऑप्शन डी करूया सुरुवात. सो ऑप्शन डी काय आहे, दोन फोर्सेस दिले F1 F2 आणि F1. ऑप्शन जो लास्ट आहे तो ऑप्शन लास्ट बघूया. सो काय आहे ऑप्शन लास्ट, ऑप्शन डी मध्ये सांगितलं आहे F1 इज इक्वल टू 10, F2 इज इक्वल टू 20 अँड F3 इज इक्वल टू 40. आता करूया दोघांचे ॲडिशन. आपली केस 2 ला काय केलं पाहिजे त्यांनी फॉलो केलं पाहिजे. मग दोघांची ॲडिशन करू. कोणाची F1 प्लस F2 ची. मग F1 प्लस F2 ची ॲडिशन केली म्हणजे 10 प्लस किती आलं 20, 10 प्लस 20 म्हणजे किती आलं 30 आणि F3 पेक्षा काय पाहिजे ते कमी पाहिजे. सो यू गेट F1 प्लस F2 इज लेस दॅन 40. सो इन दॅट केस द रिझल्टंट ऑफ दिस फोर्सेस, मग ह्या केसमध्ये जो रिझल्टंट आलाय तो रिझल्टंट कॅन नॉट बी झिरो असेल. मग आपला केला त्याने फॉलो ऑप्शन केला.
कोणचा रिझल्टंट कॅन नॉट बी 0. सोपं होता, फक्त एकदम इझी आहे. काय करायचं, कुठल्याही दोघांची ॲडिशन करायची. थर्डपेक्षा विचारलं, समजा इथं विचारलं असतं कॅन नॉट बी ऐवजी फक्त कॅन बी 0. कॅन बी 0 असतं म्हणजे काय केलं असतं, दोघांची ॲडिशन ही थर्डपेक्षा जास्त आली असती तर ते तुमच्यावाला ॲन्सर. थर्डपेक्षा कमी आला तर इट कॅन नॉट बी 0. सो यू गेट ऑप्शन डी अँड युअर ऑप्शन डी इज करेक्ट. क्लिअर झालं सर्वांना? ओके, चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. सो पुढील प्रॉब्लेम जो आहे, पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 24. घेऊया प्रॉब्लेम नंबर 24. काय बघा, द सम ऑफ टू फोर्सेस ॲक्टिंग ॲट अ पॉइंट. त्यांनी काय सांगितलं, द सम ऑफ टू फोर्सेस, या ठिकाणी सम ऑफ टू फोर्सेस ॲक्टिंग ॲट अ पॉइंट इज 60 न्यूटन. द रिझल्टंट फोर्स इज 8 न्यूटन अँड इट्स डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू मिनिमम फोर्स. बघा रे, त्यांनी इथं सांगितलं डायरेक्शन इज परपेंडिक्युलर. डायरेक्शन इज परपेंडिक्युलर म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय काय, ज्यावेळेस तुम्हाला अँगल दिला असेल तर ही जनरली काय आहे, परपेंडिक्युलर सांगितलं म्हणजे 90 डिग्री हा अँगल आहे. म्हणजे दोन फोर्सेस मधला अँगल असेल 90 डिग्री. ओके, मग आता मिनिमम जो फोर्स असणार आहे या दोघांमधला ॲक्च्युअल अँगल असणार आहे 90 डिग्री. म्हणजे हा एक फोर्स असेल आणि हा दुसरा फोर्स असणार आहे आणि ह्या दोघांमधला जो अँगल असेल थीटा इज इक्वल टू किती होणार आहे, 90 डिग्री. ठीक आहे, पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, डायरेक्शन इज परपेंडिक्युलर टू मिनिमम फोर्स देन द फोर्सेस आर. असे कुठले फोर्सेस आहेत, ठीक आहे, करूया सुरुवात. बघा, द सम ऑफ टू फोर्सेस ॲक्टिंग अ पॉइंट इज 60 न्यूटन. मग दोन फोर्सेस घेतो, कुठले दोन फोर्सेस, पी प्लस क्यू, वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू, हे दोन फोर्सेस घेतले, दोघांची ॲडिशन आले आहे 16 न्यूटन, इक्वेशन 1. आणि रिझल्टंट फोर्स आहे, रिझल्टंट फोर्स किती आहे, 8 न्यूटन. मग रिझल्टंट फोर्स म्हणजे हा रिझल्टंट असेल आपल्याला, त्याला म्हणतो आपण आर. हा रिझल्टंट आलेला आहे 8 न्यूटन, बरोबर. दिस रिझल्टंट इज 8 न्यूटन. 8 न्यूटन. दिस इज इक्वेशन 2. अँड अँगल, जो अँगल आहे दोन्हीमधला तो अँगल आहे 90 डिग्री. म्हणजे इथं जो थीटा असेल तो थीटा किती असणार आहे, 90 डिग्री. मग त्याच्यासाठी आपल्याला दोन फोर्सेस एकाच पॉईंट पासून स्टार्ट होतात, त्याच्यासाठी आपण मॅग्नेट्यूड माहिती आहे, मॅग्नेट्यूडचा फॉर्म्युला मॅग्नेट्यूड ऑफ आर इज इक्वल टू किती असतो, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq मल्टिप्लाय बाय कॉस थीटा, बरोबर. आणि जो अँगल फाईंड करायचा असतो त्या अँगलसाठीचं इक्वेशन असतं आपल्याला, अँगलसाठी tan ऑफ अल्फा इज इक्वल टू किती असतो तो, क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. आणि यांनी या ठिकाणी थीटा न देता ॲक्च्युली बघा प्रॉब्लेम मध्ये बघा काय सांगितलं त्यांनी, व्यवस्थित बघून घ्या. बघा, द रिझल्टंट फोर्स इज 8 न्यूटन अँड इट्स डायरेक्शन, म्हणजे एफ रिझल्टंटचा अँगल दिलाय म्हणजे हा एक फोर्स असेल, हा दुसरा फोर्स असणार आहे आणि याचा हा रिझल्टंट असेल. आता हा रिझल्टंट मधला अँगल आहे, दिस इज पी, दिस इज क्यू अँड दिस इज युअर रिझल्टंट आर. आणि हा थीटा दिलाय तुम्हाला, सॉरी हा थीटा नाही म्हणलो आपण, रिझल्टंटला काय म्हणत असतो, अल्फा म्हणत असतो. म्हणजे हा अल्फा तुम्हाला दिलेला आहे, हा अल्फा आहे 90 डिग्री. मग तुम्हाला विचारलं काय, मिनिमम फोर्स, यांच्यामधला मिनिमम फोर्स किती असेल. ठीक आहे, ओ समजलं सर्वांना प्रॉब्लेम. चला मग आता करूया सुरुवातीला सॉल्व्ह करण्यासाठी. दोन्ही फॉर्म्युले तुमच्या समोर आहे, दोन्ही फॉर्म्युले फक्त आता तुम्हाला वापरायचे आहे, बरोबर. चला मग आता पहिल्यांदा आपण जे आहेत रिलेशन दिलेलं अल्फावरून आपण जनरल अँगल फाईंड करून घेऊ. म्हणजे अल्फा किती आहे, 90 डिग्री. सो इथं घेऊया tan 90 tan 90 इज इक्वल टू क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. आता मी काय करतो, ॲक्च्युली मला रिझल्टंट ऑलरेडी माहिती आहे आणि पी आणि क्यूच्या व्हॅल्यू फाईंड करायची आहे, म्हणून मी इथं कॉस थीटा मला माहीत करावं लागेल आणि ते ॲक्च्युअली ती कॉस थीटाची व्हॅल्यू आता मला फाईंड करायची.
मग tan 90 किती असतो 1/0. मग इथं किती असणार आहे q sin थीटा अपॉन p प्लस q cos थीटा. मग याला जर सॉल्व केलं इकडे घेऊन यायला म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय किती आलं p प्लस q cos थीटा इज इक्वल टू किती असेल 0. म्हणजे तुम्हाला भेटेल cos थीटाची व्हॅल्यू. cos थीटा इज इक्वल टू किती आला मायनस p अपॉन q. भेटली cos थीटाची व्हॅल्यू. ओ आता ही cos थीटाची व्हॅल्यू जी भेटली ती या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. रिझल्टंट किती आहे 8 न्यूटन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ p. तर इथं आहे जे p स्क्वेअर तसंच घेतो मी p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos थीटाची व्हॅल्यू मायनस p अपॉन q. q and q गेट कॅन्सल. सो 8 इज इक्वल टू राहणार आहे p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर. आणि इथं p आणि मायनस 2 1 मायनस 2 म्हणजे किती असणार आहे. सो यू नो ऑलरेडी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस 2. 1 minus 2 is a minus 1. So 8 is equal to root of minus p square plus असणार आहे q square. इक्वेशन म्हणतो मी याला सेकंड. ठीक आहे याला तुम्ही नोट डाऊन करून घ्या. झालं ओ आता मी याला थोडंसं रब करतो. सो प्रॉब्लेम सोपा होता सोपा आहे ॲक्च्युली तो फक्त तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. ओके चला याचं मी स्क्वेअरिंग करतो. स्क्वेअरिंग केलं म्हणजे इथं किती आलं 64 मायनस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. आता इक्वेशन 1 वरून मी क्यू ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. बाय इक्वेशन 1 क्यू इज इक्वल टू किती असणार आहे 16 मायनस पी आणि मी इथं सबस्टिट्यूट करून देतो. म्हणजे हे असेल 64 पी स्क्वेअर प्लस क्यू ची व्हॅल्यू 16 मायनस पी ब्रॅकेट स्क्वेअर. झालं. मग आता हे ॲक्च्युली काय आलं ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्हाला माहिती ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हे याच्यावर सोल्युशन. मग घेऊया 64 पी स्क्वेअर पुढं काय असेल प्लस 16 स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 16p प्लस या ठिकाणी प्लस पी स्क्वेअर. ओके ठीक. मग आता आपली कुठली टर्म्स कॅन्सल होती का बघूया. इथं बरोबर आहे. ओके सो हे मायनस साईन करायला इथं मायनस साईन या ठिकाणी मायनस साईन. आता हा मायनस पी स्क्वेअर आणि हा प्लस पी स्क्वेअर दोन्ही काय झाले कॅन्सल झाले. राहिलं काय 64 इज इक्वल टू 256 मायनस 32 मल्टिप्लाय बाय पी आणि याला जर सिम्प्लिफाय जर केलं तर पी ची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाते 6 न्यूटन. याला तुम्ही सिम्प्लिफाय करून इझिली फाइंड करू शकता. ओके पी व्हॅल्यू किती आली 6 न्यूटन. मग आलेली ही पी व्हॅल्यू मी या क्यू च्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून देतो. म्हणजे क्यू इज इक्वल टू किती होऊन जाणार आहे 16 मायनस 6 किती असेल 10 न्यूटन. समजलं सर्वांना. मग आता दोन ऑप्शन आले. क्यू इज इक्वल टू किती आलेला आहे 10 न्यूटन अँड पी इज इक्वल टू किती आलेला आहे 6 न्यूटन. मग दोन्ही फोर्सेसची व्हॅल्यू आपल्याला भेटली. मग आता दोन्ही फोर्सेसची व्हॅल्यू आपल्या ऑप्शन मध्ये चेक करू. ठीक आहे ओके. मग आता आपला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन 24 नंबरच्या प्रॉब्लेमचा 24 नंबरच्या प्रॉब्लेमचा ऑप्शन आपण बघूया. सो ऑप्शन फर्स्ट मध्ये त्यांनी सांगितलं 6 न्यूटन अँड 10 न्यूटन. मग पी आलेला आहे आपला 6 न्यूटन आणि क्यू आलेला आहे आपला 10 न्यूटन. म्हणून ऑप्शन 24 इज करेक्ट. समजलं सर्वांना. ओके आय थिंक यू गेटिंग द आयडिया अबाउट द प्रॉब्लेम्स. चलायचा पुढच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला. आता यापुढील प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 24 झाला. आता प्रॉब्लेम नंबर 26 सॉल्व्ह करू. ओके बघा
26 जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम बघा. द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर्स ए अँड बी इज परपेंडिक्युलर. म्हणजे दोन वेक्टर आहे, एक वेक्टर आहे, हा वेक्टर ए असेल, या पद्धतीचा प्रॉब्लेम मी ऑलरेडी घेतला आहे. हा वेक्टर बी असणार आहे आणि जो रिझल्टंट असेल या दोन्ही वेक्टरचा तो रिझल्टंट हा परपेंडिक्युलर असेल आणि तो रिझल्टंट आहे अल्फा. अल्फा इज इक्वल टू किती असणार आहे, 90 डिग्री. आता तुम्ही म्हणणार हा प्रॉब्लेम आणि आपण आता जो सॉल्व केला 24 नंबरचा प्रॉब्लेम, दोन्ही प्रॉब्लेम सेमच आहे. फक्त इथं तुम्हाला दोन फोर्सेस विचारलं होतं 24 मध्ये, तर 26 मध्ये तुम्हाला तो अँगल विचारलाय. कोणचा अँगल, तर ए आणि बी मध्ये असणारा अँगल. हा अँगल तुम्हाला थीटा फाईंड करायला सांगितलाय. जमेल सर्वांना? ठीक, मला वाटतं तुम्हाला सर्वांना जमेल कारण की सोपं आहे बघा. द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस ए अँड बी इज परपेंडिक्युलर टू वेक्टर ए. दिस रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू वेक्टर ए अँड इज मॅग्निट्यूड. त्याची जी मॅग्निट्यूड आहे म्हणजे आर, या आर जी मॅग्निट्यूड जी आहे ती हाफ ऑफ द वेक्टर बी, म्हणजे ती किती असणार आहे, हाफ ऑफ द वेक्टर बी म्हणजे किती असेल, बी अपॉन 2. मग तुम्हाला जो थीटा विचारलाय म्हणजे अँगल बिटवीन ए अँड बी, मग दोन फॉर्म्युले, दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे. फॉर्म्युला कोणचा, रिझल्टंट आर इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता तुम्हाला या इक्वेशन मध्ये काय माहित पाहिजे, तर अँगल माहित पाहिजे ना. ऍक्च्युअली तो तुम्हाला विचारलाय, हा अँगल तुम्हाला फाइंड करायचा. ए आणि बी च्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड करून टाकू शकता, रिझल्टंट पण माहिती. मग आता दुसरा फॉर्म्युला कोणता आहे, सो tan ऑफ अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. आणि हा अल्फा इज इक्वल टू दिलेला आहे 90 डिग्री. मग टाकूया सबस्टिट्यूट व्हॅल्यू मागच्या सारखंच. tan 90 इज इक्वल टू क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. आणि tan 90 ची व्हॅल्यू किती असते, 1/0 इज इक्वल टू किती असेल, क्यू साइन थीटा अपॉन किती असणार आहे, पी प्लस क्यू कॉस थीटा. आणि पुढे याला आपण सॉल्व करूया, सिम्प्लिफाय करू. म्हणजेच 1/0 तुम्हाला माहिती, याला काय करायचं आहे, याला पी प्लस क्यूला आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊ आणि 0ला राईट हँड साईड. म्हणजे इथे असणार आहे पी प्लस क्यू कॉस थीटा, 0ने मल्टिप्लाय केलं तर येऊन जाणार 0. म्हणजेच यू गेट दी कॉस थीटा व्हॅल्यू मायनस क्यू अपॉन पी. कॉस थीटाची व्हॅल्यू भेटली तुम्हाला. मग कॉस थीटाची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. पुढे म्हणणार सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये रिझल्टंटची व्हॅल्यू टाकून देऊ. रिझल्टंटची व्हॅल्यू किती आहे, बी अपॉन 2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती असणार आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. आणि कॉस थीटाची व्हॅल्यू असणार आहे, इथं आपण पी प्लस क्यू घेतलं का, आय एम सॉरी फॉर दॅट. इथं क्यू म्हणजे आपण घेतलेला आहे बी. ओके, समजेल तुम्हाला ही, सॉरी हा त्याबद्दल. इथं असणार आहे वेक्टर बी, इथं असणार आहे वेक्टर ए. या ठिकाणी ए प्लस बी, या ठिकाणी सुद्धा असेल बी. ओके, हे बघा इथं क्लिअर करून दिलं. कॉस थीटा इज इक्वल टू किती आला, मायनस ए अपॉन बी. मग इथं कॉस थीटाची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून देणार आहे मायनस ए अपॉन बी. ओके ठीक आहे. मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दिलेत, सॉल्व करू. सो बी अपॉन 2 इज इक्वल टू इथं असणार आहे अंडर रूट, बी अँड बी गेट कॅन्सल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर इथं किती असणार आहे, मायनस प्लस और मायनस मायनस किती असणार आहे, 2a स्क्वेअर. मग याला काय करू, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. म्हणजे इथं किती आलं, बी स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू, आय एम कॉलिंग दिस इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन सेकंड मी इथं जरा लिहून घेतो कारण की मला त्याच्यामध्ये ए आणि बी च्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत. मग इक्वेशन सेकंड जर आपण लिहिलं तर इक्वेशन सेकंड किती आहे, ते आहेत कॉस थीटा इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी. ओके चला,
मग इथं बी स्क्वेअर बाय 4 आलं, इथं आलेलं आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता याला जर मी सॉल्व केलं डायरेक्टली तुम्ही मायनस ए स्क्वेअर असेल, नंतर याला मी सिम्प्लिफाय जर केलं तर ते असणार आहे मायनस 3b स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू असेल मायनस ए स्क्वेअर, मायनस मायनस प्लस होऊन जाणार आहे. मग आपल्याला बी अपॉन ए ची जी व्हॅल्यू भेटते ती बी अपॉन ए ची व्हॅल्यू भेटणार आहे, किंवा मी असं करतो त्याला ए अपॉन बी ची व्हॅल्यू घेतो या ठिकाणी. ए अपॉन बी इज इक्वल टू असणार आहे रूट ऑफ 3/2. चला मग आता तुम्हाला ए अपॉन बी ची व्हॅल्यू भेटली, किती आली रूट ऑफ 3/2. आणि याला काय म्हणणार पुढे, सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2. हे इथे इक्वेशन 2 आहे. सो कॉस थीटा इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी ची व्हॅल्यू किती आलेली आहे रूट 3/2. मग याचं कॉस इनवर्स ऑफ रूट 3/2 जर बघितलं तर तो अँगल येऊन जातो 150 डिग्री. मग आता ऑप्शन बघू 150 कुठे. ओके, बघूया 26 मध्ये ऑप्शन ए जो आहे तो आहे 120 डिग्री. 120 डिग्री ॲक्च्युअल आन्सर आहे का, नाही. मग ऑप्शन बी युअर करेक्ट आन्सर. किती आलं 150 डिग्री. बघा एकदम सोपं होता. रिझल्टंटचा फॉर्म्युला अगोदर प्रॉब्लेम समजून घेतला, वेक्टर ए वेक्टर बी त्यांचा रिझल्टंट हा वेक्टर ए सोबत 90 डिग्री होता, म्हणजे दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट काय आला सेम आला. मग तुम्हाला रिझल्टंटचा फॉर्म्युला आर इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा असतो, आणि टॅन अल्फाचा फॉर्म्युला जो ॲक्च्युअली अँगल फाईंड करायचा असतो तो असतो बी साइन थिटा अपॉन ए प्लस बी कॉस थिटा. मग आता अल्फा अँगल आपण सबस्टिट्यूट करून दिला, त्याच्यावरून आपण एक रिलेशन तयार करून घेतलं. ते रिलेशन होतं कॉस थिटा इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी. मग आता इथं कॉस थिटाची व्हॅल्यू भेटली, ती रिझल्टंटमध्ये सबस्टिट्यूट केली. रिझल्टंटमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर मला ए अपॉन बी ची व्हॅल्यू भेटली, आणि ए अपॉन बी ची व्हॅल्यू मी इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करून दिली. ठीक आहे, त्याच्यावर मला थिटा भेटला. सो कॉस थिटा यू गेट 150 डिग्री. सोपं होता. थिंक यू गेट द आयडिया अबाउट द प्रॉब्लेम्स. ठीक आहे, चला पुढे किती नंबर झाला 26. आता या पुढील जो डाऊट होता तो डाऊट होता बघूया किती नंबरचा आहे. सो डाऊट आहे प्रॉब्लेम नंबर 29. सोडून सॉल्व करू चला. सो प्रॉब्लेम नंबर 29 is the resultant of P and Q is perpendicular to P. बघा रे मागच्या वेळेस सारखाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रॉब्लेम नंबर जो 26 घेतला त्या 26 सारखाच हा प्रॉब्लेम आहे. सो 29 मध्ये सांगितलंय जो रिझल्टंट आहे P आणि Q चा हा परपेंडिक्युलर टू P आहे. म्हणजे काय असेल, हा एक वेक्टर असणार आहे, हा वेक्टर P, त्याच्यानंतर हा दुसरा वेक्टर असेल, हा वेक्टर Q, आणि याचा जो ॲक्च्युअल रिझल्टंट आहे तो रिझल्टंट 90 डिग्री ना आहे. हा रिझल्टंट त्याला म्हणतो मी आर, आणि हा रिझल्टंट 90 डिग्री आहे, म्हणजे जो रिझल्टंटचा अँगल आपण घेत असतो 90 डिग्री. आपण लॉ ऑफ पॅरलेलोग्राम मध्ये घेतलाय. अल्फा किती आला 90 डिग्री. विचारलं काय पी आणि क्यू मधला अँगल, म्हणजे हा अँगल तुम्हाला विचार, आणि दोन वेक्टर मधला अँगल किती असतो थीटा. मग फॉर्म्युला कोणता वापरणार, व्हेरी गुड, कोणता, टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू किती असतो क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. अल्फा अँगल किती आहे 90, 1/0 इज इक्वल टू किती असेल क्यू साइन थीटा. हे वेगळं आहे, मागच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. मग याला सॉल्व कसं करणार, पी प्लस क्यू कॉस थीटा इज इक्वल टू 0. सो कॉस थीटा इज इक्वल टू मायनस क्यू अपॉन पी, का क्यू पी अपॉन क्यू. ओके, व्हेरी गुड. किती असणार आहे मायनस पी अपॉन क्यू. ॲक्च्युअली आन्सर बघा, आन्सर कसं दिलंय कॉस इनवर्स मध्ये, म्हणजे थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ मायनस पी अपॉन क्यू, अँड दिस इज युअर आन्सर. आन्सर काय आहे
कॉस इनवर्स ऑफ मायनस पी अपॉन क्यू, ऑप्शन बी. बऱ्याच लोकांचा ऑप्शन बी करेक्ट आला असेल. ठीक आहे. सो यू गेट द आयडिया अबाउट द प्रॉब्लेम. कम्प्लीट करून घेऊ शकता. ओके. चला पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 30. मी थोडंसं याला जागा करतो. सो प्रॉब्लेम नंबर 30 बघूया. द मॅक्झिमम अँड मिनिमम मॅग्निट्यूड ऑफ resultant of two vector of magnitude p and q are in the ratio of 3:1. Which of the following relation is true? त्यांनी काय सांगितलं, मॅक्झिमम आणि मिनिमम मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट टू वेक्टर्स, दोन वेक्टरचा जो रिझल्टंट असेल वेक्टर p आणि वेक्टर q, हे दोन्ही वेक्टरचा जो रेशो दिला आहे तो आहे 3:1. द मॅक्झिमम आणि मिनिमम मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. आता मॅक्झिमम आणि मिनिमम मॅग्निट्यूड कधी बघूया. मॅक्झिमम वेक्टर म्हणजे कधी ॲडिशन आणि मिनिमम म्हणजे कधी सबट्रॅक्शन. मग तिने काय सांगितलं, ह्या दोघांचा रेशो म्हणजे मॅक्झिमम अपॉन मिनिमम, दिस रेशो इज इक्वल टू 3:1. म्हणजे p प्लस क्यू इज इक्वल टू 3 आणि p मायनस क्यू इज इक्वल टू 1. आणि विचारलं विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज ट्रू. मग आता याला सॉल्व्ह करू. समजा मी हे जर इक्वेशन सॉल्व्ह केलं, p इज इक्वल टू असणार आहे 3 मायनस क्यू आणि याला मी याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून देतो. म्हणजेच 3 मायनस क्यू इज इक्वल टू 1. म्हणजे यू गेट द व्हॅल्यू 3 2q इज इक्वल टू 1. मग याला जर सॉल्व्ह केलं तर हे असेल 2q इज इक्वल टू मायनस 2, मायनस मायनस काय होऊन जातील प्लस, म्हणजे q इज इक्वल टू किती होऊन जातो 1. आला. मग इथे सबस्टिट्यूट करून देऊ. या क्यूला या ठिकाणी जर मी सबस्टिट्यूट केलं तर येऊन जातं 3 मायनस 1, p इज इक्वल टू किती आलेला आहे 2. भेटला. म्हणजेच p इज इक्वल टू किती आला 2 आणि q इज इक्वल टू किती आला 1. p अपॉन q इज इक्वल टू किती असेल 2 अपॉन 1. म्हणजे p इज इक्वल टू किती आलेला आहे 2q. मॅक्झिमम मिनिमम लक्षात येईल ना. मॅक्झिमम म्हणजे ॲडिशन आणि मिनिमम म्हणजे सबट्रॅक्शन. या दोघांचा रेशो किती आहे 3:1. म्हणजे p प्लस क्यू इज इक्वल टू किती असेल 3 आणि p मायनस क्यू किती असेल 1. म्हणजे रिझल्टंट असेल 3 आणि रिझल्टंट असेल 1. मग इथं p इज इक्वल टू किती आला 2q. सो यू गेट द ऑप्शन ए इज करेक्ट. p इज इक्वल टू किती आला 2q. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज प्रॉब्लेम नंबर 31. एकदा वाचून घेऊ. द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर्स वेक्टर p अँड वेक्टर q इज r. बघा त्यांनी काय सांगितलंय, रिझल्टंट दोन वेक्टर आहे, एक वेक्टर p आहे आणि वेक्टर q. हा असेल तुमच्यावाला वेक्टर p आणि हा असेल तुमच्यावाला वेक्टर q. आणि याचा जो रिझल्टंट असेल तो रिझल्टंट या ठिकाणी असतो. दिस इज द रिझल्टंट ऑफ दॅट वेक्टर. आणि हा रिझल्टंट माहिती आहे तुम्हाला, रिझल्टंटचा फॉर्म्युला सर्वांना येतो. हा रिझल्टंट असेल रिझल्टंट r वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट r इज इक्वल टू अंडर रूट p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर 2pq मल्टिप्लाय बाय साइन थिटा. हे झालंय. का बरं झालंय म्हणजे तुम्हाला समजलं असेल क्वेश्चन्स कसा आला, तर रिझल्टंट कसा आला. तर दोघांचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो ओरिजिन आहे ते. पुढे त्यांनी सांगितलं इफ q इज डबल. मग हा q ट्वाइस ऑफ द q झाला तर न्यू रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू p. म्हणजे आता नेक्स्ट कंडिशन अशी दिली आहे की हा असेल तुमच्यावाला वेक्टर p आणि सेकंड हा असेल तुमच्यावाला वेक्टर q. आता हा q किती झाला आहे ट्वाइस ऑफ द q झालेला आहे आणि रिझल्टंट जो असणार आहे हा रिझल्टंट असणार आहे परपेंडिक्युलर टू वेक्टर p. दिस अँगल इज अल्फा and this angle alpha is 90 degree. आणि q हा वेक्टर q आणि वेक्टर p मधला जो अँगल असतो तो अँगल असतो थीटा. आता हा थीटा तुम्हाला माहिती नाही. मग हा जो नवीन रिझल्टंट आला आहे ह्या नवीन रिझल्टंटची व्हॅल्यू तर फाइंड करून घ्यावी लागेल. मग हा नवीन रिझल्टंट किती असेल, रिझल्टंट r इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, तो असणार आहे p स्क्वेअर प्लस 2q ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2p मल्टिप्लाय बाय 2q इंटू किती असेल, सॉरी इथं कॉस थिटा पाहिजे, इथं साइन थिटा झालं. मल्टिप्लाय बाय किती पाहिजे इथे कॉस थिटा. ओके ठीक. सो हिअर इज कॉस थिटा
इथं सुद्धा असणार आहे कॉस थीटा. क्लिअर झालं. आता याला सॉल्व जर करायला घेतलं तर किती होणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ आर, दिस इज कॉल्ड एज इक्वेशन 1, दिस इज कॉल्ड एज इक्वेशन 2, अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस 4q स्क्वेअर प्लस इथं किती आलं 4pq मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. आता आपल्याकडे जो डायरेक्शनसाठीचा फॉर्म्युला आहे डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट, तो डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट असतो tan ऑफ अल्फा इज इक्वल टू q साइन थीटा अपॉन p प्लस q मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. आता या ठिकाणी अल्फा किती दिला आहे 90 डिग्री आणि q किती आहे 2q, म्हणजे इथं असणार आहे tan 90 डिग्री इज इक्वल टू 2q साइन थीटा अपॉन असेल p प्लस 2q मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. आणि सगळ्यांना माहिती आहे साइन 90ची व्हॅल्यू असते जनरल इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे किती घेतो आपण 1/0. तर घेऊया इथं 1/0 इज इक्वल टू 2q साइन थीटा आपण असणार आहे p प्लस 2q कॉस थीटा. याला जर सॉल्व केलं p प्लस 2q कॉस थीटा इज इक्वल टू 0 आणि यू गेट 2q कॉस थीटा इज इक्वल टू मायनस p. 2q कॉस थीटाची व्हॅल्यू किती भेटलेली आहे तुम्हाला मायनस p. याला म्हणतो मी इक्वेशन 3. मला काय फाईंड करायचं आहे रिझल्टंट फाईंड करायचं आहे. मग रिझल्टंट मी कसं फाईंड करणार, तर मी काय करणार आहे हा जो 2q कॉस थीटा आलेला आहे, आता जो इक्वेशन आलेला आहे ते इक्वेशन मी 3 जे आलं आहे जसं की प्रॉब्लेममध्ये त्यांनी विचारलं आहे, प्रॉब्लेममध्ये सांगितलं की जो नवीन रिझल्टंट आला आहे तो नवीन रिझल्ट परपेंडिक्युलर आला आहे. मग जुन्या आरची व्हॅल्यू किती असेल, ज्यावेळेस क्यू हा 2q होऊन जाणार आहे, नवीन रिझल्टंट परपेंडिक्युलर असेल, दिस आर इज हाऊ मच. ओके, मग आता काय करू, हे आलं आहे 2q कॉस थीटा, याला मी इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतो. सो सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. मग काय आहे इक्वेशन 1, तुम्हाला दिलं इक्वेशन 1 आर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. याच्यामध्ये 2q कॉस थीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ, म्हणजे आर इज इक्वल टू असणार आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 जनरल 2 इथे लिहून घेतो पूर्ण इक्वेशन 2pq कॉस थीटा आणि याच्यामध्ये 2q कॉस थीटाची व्हॅल्यू मला सबस्टिट्यूट करायची, म्हणजे आर इज इक्वल टू असणार आहे अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस पी असेल आणि मल्टिप्लाय बाय मायनस, म्हणजे हे येऊन जातं आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर. पी स्क्वेअर गेट कॅन्सल, म्हणजे आर इज इक्वल टू रूट ऑफ क्यू स्क्वेअर. सो यू गेट न्यू रिझल्टंट इज इक्वल टू क्यू. किती असेल क्यू एवढा असेल. मग आता ऑप्शन बघू, न्यू रिझल्टंट आर इज इक्वल टू क्यू म्हणजे ऑप्शन यू गेट ऑप्शन सी. क्लिअर झालं सर्वांना. हा नवीन रिझल्टंट जो परपेंडिक्युलर असणार आहे, तर मग जुन्या रिझल्टंटवरती काय इफेक्ट झाला ते फाईंड करायचं होतं. ओके ठीक. आता यापुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 31 झाला. आता 32 आपण सॉल्व करायला घेऊ. ठीक आहे, चला मग आता प्रॉब्लेम नंबर 32 थोडंसं इरेज करतो. ठीक, 32 नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम बघूया आता आपल्याला सॉल्व करायचा आहे. तसा बराचसा इझी प्रॉब्लेम आहे, फक्त तुम्ही लक्ष देणं गरजेचं. सो क्वेश्चन नंबर 32 बघा, टू फोर्सेस F1 and F2, these are the two forces F1 and F2 are acting on a body. Okay, these two forces एका बॉडीवर ॲक्ट झाले. वन फोर्स इज डबल दॅट ऑफ द अदर फोर्स आणि विचारलं द रिझल्टंट इज इक्वल टू ग्रेटर फोर्स. आणि रिझल्टंट जो आहे तो इज इक्वल टू ग्रेटर फोर्स आहे. आणि विचारलं द अँगल बिटवीन टू फोर्सेस इज, मग काय फाईंड करायला लावला, अँगल फाईंड करायला.
ठीक आहे. चला मग आता करूया सॉल्व. या ठिकाणी two forces, so we get F1 is the one force and F2 are the second force, are acting on a body, are acting on a body. ठीक आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं, एनी वन ऑफ द फोर्स इज डबल दॅट ऑफ द अदर. मग मी काय करतो, असं कन्सिडर करतो की F1 इज ट्वाइस ऑफ द काय असेल F2. तर आता तुमच्या चॉईसवरती आहे, तुम्ही F2 ट्वाइस ऑफ द F1 सुद्धा घेऊ शकता. पण मी काय घेतलं, F1 इज ट्वाइस ऑफ द F2 असेल. हे झालं इक्वेशन 1. का बरं, तर त्यांनी इथं एक सरळ सेंटेन्स सांगितलं, one force is double that of the other force. One force is double that of the other force. That's why here is a one force is a twice of the other force. आणि पुढे सांगितलं the resultant is equal to the greater force. आणि पुढे सांगितलं जो रिझल्टंट आहे इज इक्वल टू द काय, ग्रेटर फोर्स. मग ग्रेटर फोर्स कोणचा आहे, इथं F1 हा ग्रेटर फोर्स आहे. कशापेक्षा, F2 पेक्षा. मग याचा जो रिझल्टंट येणार आहे तो रिझल्टंट इज इक्वल टू काय असणार आहे, ग्रेटर फोर्स. क्लिअर होते सर्वांना, एकदम सिंपल आहे. बघा काय सांगितलं, दोन फोर्सेस ऍक्ट होत आहे. एनी वन ऑफ द फोर्स इज ट्वाइस ऑफ द काय, सेकंड आहे. म्हणून मी काय घेतला, फोर्स 1 इज डबल ऑफ द सेकंड घेतला. आणि रिझल्टंट जो असेल दिस रिझल्टंट इज इक्वल टू ग्रेटर फोर्स. मी तुम्हाला काय सांगत असतो, तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्याच्यामध्ये. मग आता तुम्हाला विचारलं अँगल बिटवीन द टू फोर्सेस इज, अँगल फाईन करायला लावला. काय अँगल, मग अँगल कसं फाईन करतो, तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. अँगल म्हणजे काय, दोन फोर्सेस स्टार्ट होत आहे म्हणजे अँगल असेल रिझल्टंट आर इज इक्वल टू, दोन फोर्सेस ज्यावेळेस एकाच पॉईंट पासून स्टार्ट होतात त्यावेळेस दोघांमधला अँगल. मग मॅग्निट्यूड ऑफ डायरेक्शन असणार आहे F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2F1 F2 मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. आणि तुम्हाला विचारलंय हा अँगल किती असेल, अँगल बिटवीन टू फोर्सेस म्हणजे कसं, हा एक फोर्स असेल F1 and this F1 is twice of the काय आहे F2. त्यानंतर हा तुमच्यावाला सेकंड फोर्स असेल कोणचा, F2. आणि हा त्याच्यावाला रिझल्टंट येऊन जाणार आहे. दिस रिझल्टंट इज इक्वल टू असेल अंडर रूट F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर 2F1 F2 कॉस थिटा. आणि हा दोघांमधला जो अँगल आहे तो अँगल थिटा तुम्हाला विचारला आहे, थिटा किती असेल. मग काय करायचं, चला आता व्हॅल्यू टाकून देऊ. R1 ची व्हॅल्यू किती आहे, F1 वेक्टर अंडर रूट ऑफ, बाय इक्वेशन 2 वरून व्हॅल्यू टाकणार. इथं असणार आहे F1 प्लस F2 प्लस 2F1 F2 कॉस थिटा. झालं. मग आता F1 ची व्हॅल्यू टाकायची बाय इक्वेशन 1, ती असणार आहे 2F2. इथं अंडर रूट असेल 4F2 स्क्वेअर F2 स्क्वेअर 2 मल्टिप्लाय बाय 2F2 इंटू F2 इंटू काय असेल कॉस थिटा. मग याला सिम्प्लिफाय करू, स्क्वेअरिंग केली बोथ साईड, 4F2 स्क्वेअर इथं आलंय 5F2 स्क्वेअर प्लस 4F2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. आता पुढे जर सॉल्व करायला घेतलं तर पुढे काय येऊन जातं, याला सबस्ट्रॅक्शन होऊन जाणार म्हणजे मायनस F2 स्क्वेअर इज इक्वल टू 4F2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. सो यू गेट द कॉस थिटा इज इक्वल टू -1/4. यू गेट थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -1/4. क्लिअर झालं, सोपं होता. मग कॉस इनवर्सची व्हॅल्यू किती भेटली, -1/4. मग आपलं जे आन्सर आलंय कॉस इनवर्स इज इक्वल टू -1/4. यू गेट ऑप्शन सी. ओके, इझी होता. ठीक. आता यापुढील जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 33. So problem is given that vector A plus vector B is equal to C and C is perpendicular to A.
बघा, एक ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन नुसार तुम्हाला असं सांगितलं की ए प्लस बी इज इक्वल टू सी दिला आहे आणि सी इज परपेंडिक्युलर टू ए, म्हणजे हा जो रिझल्टंट आहे तो परपेंडिक्युलर टू ए आहे. म्हणजे कशा पद्धतीनं असेल वेक्टर्स, तर हा असेल तुमच्यावाला वेक्टर ए, याला म्हणणार आपण दिस इज वेक्टर ए. त्यानंतर वेक्टर ए ला वेक्टर सी जो आहे तो वेक्टर सी कसा आहे, तर तो वेक्टर सी हा परपेंडिक्युलर आहे. सो दिस इज द वेक्टर सी आणि हा कसा आहे परपेंडिक्युलर. मग हा परपेंडिक्युलर म्हणल्यानंतर याचा अँगल किती असेल, सो अँगल दिस थीटा इज इक्वल टू असणार आहे 90 डिग्री. दिस इज वेक्टर सी. पण ॲक्च्युली हा काय आहे रिझल्टंट. मग हा जर रिझल्टंट असेल तर तुमच्यावाला जो ॲक्च्युअल मेन वेक्टर आहे म्हणजे कोणता, जो वेक्टर सी आहे, दिस वेक्टर सी इज ॲक्च्युअली ॲडिशन ऑफ वेक्टर टू. दोन वेक्टरची काय असते ॲडिशन असते. मग कुठल्या दोन वेक्टरची ॲडिशन असणार आहे, तर दोन वेक्टर असेल ए प्लस बी. म्हणजे आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, वेक्टर ए प्लस बी दाखवावं लागेल. मग आता आपण काय दाखवलं, फक्त वेक्टर सी दाखवला. मग आता आपल्याला काय दाखवायचं आहे, वेक्टर बी दाखवायचा आहे. मग सेकंड वेक्टर कुठून स्टार्ट होतो, याचं रिलेशन मी ऑलरेडी घेतलंय. सेकंड वेक्टर इज ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर. म्हणजे आता जो नवीन वेक्टर आहे कोणचा, वेक्टर बी, हा कुठून स्टार्ट होणार आहे, फर्स्ट वेक्टरच्या एंड पॉईंट पासून. मग फर्स्ट वेक्टरचा एंड पॉईंट कुठे, या ठिकाणी. मग इथून हा तुमच्यावाला नेक्स्ट वेक्टर स्टार्ट झाला आणि तो कुठं पोहोचला, या ठिकाणी. मग हा काय असेल बघा, हा झाला तुमच्यावाला फर्स्ट वेक्टर, हा झाला तुमच्यावाला सेकंड वेक्टर, हा सेकंड वेक्टर काय असेल वेक्टर बी. मग हा वेक्टर सी काय असणार आहे, दी सी इज इक्वल टू असणार आहे ए प्लस बी. त्याने दिलंय वेक्टर सी इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. आणि एक सिंपलचं सेंटेन्स पुढे सांगितलं की फर्दर ए इज इक्वल टू सी, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर सी. आणि विचारलं व्हॉट इज द अँगल बिटवीन ए अँड बी. मग अँगल बिटवीन ए अँड बी म्हणजे कोणचा, इथून वेक्टर स्टार्ट झाला या साईड असा डायरेक्शनला, म्हणजे हा अँगल तुम्हाला फाईंड करायला लावलाय. हा अँगल, हा दोन्ही, हा बघा, हा एक वेक्टर असेल आणि इथून हा जर सेकंड वेक्टर झाला तर हा काय असतो त्या दोघांमधला अँगल. हा एक वेक्टर असेल आणि हा वेक्टर जर इकडे चालला तर हा काय असणार आहे, या दोघांमधला अँगल. हा एक वेक्टर इकडे जर चालला आणि हा एक वेक्टर जर इकडे चालला तर दोघांमधला अँगल कोणचा आला, हवा. मग त्याच पद्धतीने तुम्हाला विचारलाय हा ॲक्च्युअल अँगल किती असेल. क्लिअर झालं सर्वांना. चला मग आता याला सॉल्व करू आपण. दोन अँगल तुम्हाला फाईंड करायला सांगितलेत, ठीक आहे. मग आता जर तुम्हाला याच्याला अँगल जर फाईंड करायचा असेल हा आउटसाईडचा, तर अगोदर हा अँगल माहीत करून घ्यावा लागेल. मग तो अँगल किती असणार आहे, तर आता हा अँगल आपण फाईंड करणार आहोत. मग हा जर 90 डिग्री असेल तर आपण सिंपल वापरणार टॅन 90 डिग्री इज इक्वल टू, किंवा सॉरी या ठिकाणी मला काय फाईंड करायचं आहे, तर हा अँगल जो आहे, हा अँगलला मी म्हणतोय दिस अँगल इज कॉल्ड ॲज फाय. आणि हा फाय अँगल आता मला काय करायचं आहे, फाईंड करायचं आहे. मग आता हा फाय अँगल जर मला फाईंड करायचा असेल तर हा कम्प्लीट अँगल किती आहे, 180 डिग्री. मग 180 मायनस हा जो फाय आहे तो जर केला, म्हणजे या ठिकाणी 180 मायनस फाय जर केला तर ए आणि बी मधला अँगल मला भेटेल. मग सोडवायचा. मग चला आता टॅन फाय इज इक्वल टू काय असतो, टॅन फाय इज इक्वल टू येऊन जाणार आहे मॅग्निट्यूड ऑफ सी डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. आणि वरच्या रिलेशननुसार मॅग्निट्यूड ऑफ सी इज इक्वल टू ए म्हणजे किती असतो 1, आणि फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे किती असतो 40 डिग्री. सो फाय इज इक्वल टू किती आलेला आहे 40 डिग्री. भेटला. ओके. मग आता काय करायचं, 180 मायनस 40 डिग्री करायचा. 180 मायनस 45, याला असं पण लिहिलं जातं पाय मायनस पाय बाय 4, आणि पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे 3 पाय बाय 4, आणि 3 पाय बाय 4 ऑप्शन कुठं होता, ऑप्शन सी मध्ये. प्रॉब्लेम समजला सर्वांना. ओके ठीक. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 33 झाला. आता प्रॉब्लेम नंबर आहे 34. ओके. सो a body is at rest under the action of three forces. बघा,
तीन फोर्सेस ऍक्ट होतोय आणि या तीन फोर्सेसच्या ऍक्शन मध्ये बॉडी काय रेस्टला आहे. म्हणजे तिन्ही फोर्सेस कुठे आले इक्विलिब्रियमला. म्हणजे आपण सिंपल काय म्हणणार F1 प्लस F2 प्लस F3 आणि अंडर दिस ऍक्शन फोर्सेस बॉडी इज इन रेस्ट पोझिशन, दॅट इज इट्स पोझिशन इज इक्वल टू 0. पुढे त्यांनी दिलं two of which F1 is equal to 4i and F2 is equal to 6j, two of which F1 is equal to 4i cap and F2 vector, this all are the vectors. So F2 is equal to किती आहे 6j cap. मग आता काय करायचं, इक्वेशन 1 आहे आणि त्यांनी विचारलं थर्ड फोर्सची व्हॅल्यू विचारली म्हणजे F3 किती. सोपा होता, F3 काय करा फाईन करा. मग आपण काय करू F1 आणि F2 च्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. म्हणजे किती आलं ते 4i 6j प्लस F3 वेक्टर इज इक्वल टू 0. सो यू गेट F3 वेक्टर मायनस 4i आणि मायनस 6j. मग असं ऑप्शन कुठेतरी असेलच ना, कुठे असेल ऑप्शन डी मध्ये. सो यू गेट 34 ऑप्शन डी. ओके ठीक. आता 35 हा जो प्रॉब्लेम दिसतोय हा प्रॉब्लेम मी कन्सेप्ट घेणार आहे. आपला जो डे 3 आहे त्या डे 3 मधला ॲक्च्युली ही कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितले काही क्वेश्चन्स जे डे 3 चे आले ते आले डे 2 मध्ये आलेले आहेतच, पण काळजी करू नका ते प्रॉब्लेम मी घेणारच आहे. ठीक आहे, हे कन्सेप्ट वाईज मी घेऊन टाकेल. आता यानंतर पुढील प्रॉब्लेम बघू. 35 झाला. आता पुढील कुठला प्रॉब्लेम आहे ते एकदा सॉल्व करू. सो नेक्स्ट इज 26 झालेला आहे, 24 पण झालेला आहे. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 36. चल, what displacement must be added to the displacement 25i minus 6j to give displacement 7 meter pointing in the x direction. अगोदर प्रॉब्लेम समजून घ्या. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय, व्हॉट डिस्प्लेसमेंट मस्ट बी ॲडेड टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे जे डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिलेलं आहे जे की आहे 25i मायनस 6j, याच्यामध्ये किती डिस्प्लेसमेंट तुम्हाला ॲड करावं लागेल. मी याला घेतो एक्स डायरेक्शनला आहे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप. जे डिस्प्लेसमेंट ॲड केल्यानंतर तुम्हाला एक्स डायरेक्शनला 7 मीटर एवढं अंतर भेटेल. असा हा प्रॉब्लेम. क्लिअर झाला. एक्स डायरेक्शन म्हणजे आय कॅप, वाय डायरेक्शन म्हणजे काय घेतो आपण जे कॅप. सो प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगितलं व्हॉट डिस्प्लेसमेंट मस्ट बी ॲडेड, दॅट इज एक्स आय प्लस वाय जे. दिस डिस्प्लेसमेंट वी हॅव टू फाइंड. किती डिस्प्लेसमेंट ॲड करावं लागेल जे कशामध्ये 25i मायनस 6j मध्ये ॲड केल्यानंतर, एवढं डिस्प्लेसमेंट ॲड केल्यानंतर तुम्हाला 7i भेटणार आहे. जसा प्रॉब्लेम होता त्यानुसार आपण याला घेतला आहे. तुम्हाला वाटलं इथं एक्स आय प्लस वाय जे नाही घ्यायचा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही याला या पद्धतीनं सुद्धा घेऊ शकता. म्हणजे या ठिकाणी असेल, या ठिकाणी तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता ए ने आणि याला सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही बी. म्हणजे इथं असेल ए आय कॅप आणि इथं असणार आहे बी जे कॅप. मग किती डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये ॲड करावं लागेल म्हणजे ए आणि बीच्या व्हॅल्यू फाईंड करायच्या. मग कसं सोडवणार, ए आय कॅप प्लस बी जे कॅप, इथं असणार आहे 7i कॅप हा प्लस 25, तिकडे आलो काय झाला मायनस 25i कॅप आणि मायनस 6 तिकडे आलो काय झाला प्लस 6j कॅप. म्हणजेच ए आय कॅप प्लस बी जे कॅप मायनस 18i कॅप प्लस 6j कॅप. and this is your answer. हेच काय असेल तुमच्याला फायनल आन्सर असेल. आलं का. ए आय प्लस बी जे ची व्हॅल्यू, बी जे कॅपची व्हॅल्यू 18i कॅप प्लस 6j कॅप, ऑप्शन नंबर. सो यू गेट ऑप्शन सी 18i कॅप प्लस 6j कॅप. सोपा होता. ठीक. चलो नेक्स्ट. सो प्रॉब्लेम आहे पुढील 38 नंबर. सॉल्व करून घेऊ 38 नंबरचा. The magnitude of vectors
वेक्टर्समध्ये सांगितलं आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, वेक्टर बी अँड वेक्टर सी. या ठिकाणी तुम्हाला वेक्टर ए इज इक्वल टू दिलेला आहे 3, वेक्टर बी इज इक्वल टू दिलेला आहे 4 आणि वेक्टर सी इज इक्वल टू दिलेला आहे 5. आणि खाली एक रिलेशन दिलं आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू आहे वेक्टर सी. याला म्हणतो मी इक्वेशन 1. म्हणजे हे झालं ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन नुसार वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर सी. म्हणजे या पद्धतीने असेल दिस वन इज वेक्टर ए, बरोबर, आणि त्यानंतर हा असेल वेक्टर बी आणि तुमच्याला हा असणार या ठिकाणी हा असेल वेक्टर सी. आणि हा वेक्टर सी इज इक्वल टू सांगितलं त्यांनी वेक्टर ए प्लस वेक्टर बी. आणि व्हॅल्यू पण दिली आहे दिस मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू दिलेली आहे 3, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इज इक्वल टू दिलेली आहे 4 अँड मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर सी इज इक्वल टू दिलेली आहे 5. मग ही मॅग्निट्यूड ऑफ सी कशी फाईंड करतो, वेक्टर सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली तर बघा हे असणार आहे 9, हे असणार आहे 16 आणि रूट ऑफ 25 आणि मॅग्निट्यूड ऑफ रूट ऑफ 25 ची व्हॅल्यू येऊन जाते 5. म्हणजे जे आपल्याला दिलेलं आहे वेक्टर सी इज इक्वल टू 5 ते करेक्ट आहे. झालं ओके. पुढे त्यांनी विचारलं नेक्स्ट द अँगल बिटवीन ए अँड बी. मग मी तुम्हाला सांगितलंय द अँगल बिटवीन ए अँड बी म्हणजे हा अँगल किती, हा अँगल किती. मग हा अँगल माहीत करायचा लागेल अगोदर त्याचा इंटिरियर अँगल फाईन करावा लागेल. त्यानंतर मग इंटिरियर अँगल फाईन करायचा तर इथे एक असा ट्रायंगल तयार झालाय. मग आता तो आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. ठीक आहे, चला मग आता पहिल्यांदा 1 बाय 1 अँगल फाईन करू. हा अँगल पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला आपण फाईन करूया. या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला हा अँगल घेऊ. हा अँगल किती येऊन जातो त्याच्यासाठी घेतो मी tan थीटा इज इक्वल टू किती असणार आहे 4/3, बरोबर. मग हा किती असेल हा मी कन्सिडर करतो की हा त्याच्यावाला काय झाला हायपोटेनियस झाला. ठीक आहे, 1 बाय 1 सॉल्व्ह. मग हा ॲक्च्युअली 5 डिग्री आला म्हणजे हा त्याच्यावाला हायपोटेनियस असेल म्हणजे ऑब्विसली हा 90 येऊन जातो. मग हा किती असेल 180 मायनस 90. ते आपलं थेरॉटिकल झालं पण सॉल्व्ह करून बघू एकदा. मग थीटा इज इक्वल टू असणार आहे tan इनवर्स ऑफ 4/3 आणि tan इनवर्स ऑफ 4/3 असतो 53 डिग्री. ठीक आहे, हा भेटला किती आला 53 डिग्री. आता याच्या पुढील फाईन करू. मग आता आपल्याला हा उरलेला आहे तो फाईन करायचा आहे बा. मग हा कसा फाईन करणार अगेन tan थीटा इज इक्वल टू असणार आहे 4/3 म्हणजे 4/3 नाही 3/4 असेल. या ठिकाणी किती येऊन जाणार आहे 3/4. से हियर वी गेट 3/4 म्हणजे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3/4 आणि tan इनवर्स ऑफ 3/4 ची व्हॅल्यू असते 37 डिग्री. म्हणजे हा अँगल आलेला आहे 37 डिग्री आणि टोटल ट्रायंगल कितीचा असतो 90 डिग्रीचा. मग आता बघा हा फर्स्ट वेक्टर या ठिकाणी या पद्धतीने हा असेल तुमच्यावाला फर्स्ट वेक्टर. त्यानंतर हा असेल तुमच्यावाला सेकंड वेक्टर आणि हा असेल त्याच्यावाला रिझल्टंट. हा या ठिकाणी काय असणार त्याच्यावाला रिझल्टंट. मग आता हा अँगल आलाय, हा अँगल किती आला आहे 53 डिग्री. त्यानंतर हा अँगल आलाय 37 डिग्री. इथं किती होता 4, इथं किती आहे 3 आणि या ठिकाणी किती आहे 5. मग आता उरलेला हा अँगल किती, हा अँगल किती. तर हा 53 आला, हा 37 जर आला तर हा किती येऊन जाणार आहे 90 डिग्री आणि हा किती असणार आहे 180 मायनस 90 डिग्री. आणि 180 मायनस 90 म्हणजे किती असेल 90 डिग्री आणि 90 डिग्री म्हणजेच किती असतो π/2 आणि π/2 तुमचं ऑप्शन कुठं आहे ऑप्शन ए मध्ये. क्लिअर झालं एकदम 10 सारखं 10ला ज्या पद्धतीने तुम्ही अँगल्स फाईंड करता त्याच पद्धतीने आहे. सो यू गेट द आन्सर π/2. ओके ठीक, चला आता प्रॉब्लेम सगळ्यांना समजला. ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया.
प्रॉब्लेम नंबर 39 बघूया आता. प्रॉब्लेम नंबर 39 मध्ये काय सांगितलंय, वाय ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन स्टेशन टू अनदर अ कार ट्रॅव्हल्स 75 किलोमीटर नॉर्थ, 60 किलोमीटर नॉर्थ ईस्ट अँड 20 किलोमीटर ईस्ट. आणि विचारलं द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द टू स्टेशन इज. बघा, एक कार आहे जी ट्रॅव्हल करते एका स्टेशनकडून दुसऱ्या स्टेशनमध्ये, आणि ज्यावेळेस ती नॉर्थ डायरेक्शनला ट्रॅव्हल करते ते असतं 75 किलोमीटर, नॉर्थ ईस्टमध्ये ट्रॅव्हल करते त्यावेळेस का असतं 60 किलोमीटर, आणि ईस्टला ट्रॅव्हल करते त्यावेळेस असतं 20 किलोमीटर. आणि विचारलं आहे तुम्हाला मिनिमम डिस्टन्स दोन स्टेशनमधलं मिनिमम डिस्टन्स किती असेल. मग आता डायरेक्शन बघून घेऊ. पहिल्यांदा जर आपण डायरेक्शन घ्यायला सुरुवात जर केली तर इकडं असतो नॉर्थ, दिस इज साऊथ, नाव हिअर इज ईस्ट आणि हिअर इज वेस्ट. ठीक आहे. मग आता एक कार ट्रॅव्हल करते, मग आपण अशा पद्धतीनं घेऊ. ओके. मग आता इथं जे असेल, कारण की याचं पूर्ण डायरेक्ट जे मोशन आहे ते नॉर्थ ईस्टमध्ये, मग या ठिकाणी असं कन्सिडर करतो की इथं असेल ईस्ट आणि इथं असणार आहे नॉर्थ. मग कार ट्रॅव्हल करते अलॉंग नॉर्थ, सो हिअर इज कार इज ट्रॅव्हलिंग अलॉंग नॉर्थ, आणि हे डिस्टन्स आहे 75 किलोमीटर, आणि या पॉईंटला म्हणतो मी बी. बरोबर. त्यानंतर 60 किलोमीटर नॉर्थ ईस्ट या ठिकाणी, म्हणजे बी टू सी हे डिस्टन्स काय आहे नॉर्थ ईस्टमध्ये. हे डिस्टन्स आहे किती आहे ते 60 किलोमीटर. याला नाव देतो मी पॉईंट सी. आणि त्यानंतर 20 किलोमीटर इथून 20 किलोमीटर या पॉईंटला म्हणूया आपण, हा पॉईंट असेल डी, आणि हे जे डिस्टन्स आहे ते किती डिस्टन्स कव्हर केलंय 20 किलोमीटर. ओके. मग इथे लिहून घेतो मी एन बी इज इक्वल टू काय आहे 75 किलोमीटर नॉर्थ डायरेक्शन. त्यानंतर बी सी इज इक्वल टू आहे 60 किलोमीटर नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. आणि त्यानंतर सी डी इज इक्वल टू किती आहे 20 किलोमीटर अलॉंग ईस्ट डायरेक्शन. आणि विचारलं काय मिनिमम डिस्टन्स, म्हणजे हे एक स्टेशन झालं आणि हे एक स्टेशन झालं, तर ह्या दोन्ही स्टेशन मधलं मिनिमम डिस्टन्स तुम्हाला विचारलंय. हे मिनिमम डिस्टन्स किती. मग आता हा अँगल किती असेल 90 डिग्री. हा अँगल किती असणार आहे 90, म्हणजे हा किती येऊन जाणार आहे 45 डिग्री. मग आता मिनिमम डिस्टन्स फाईन करायचं, म्हणजे तुम्हाला काय फाईन करायचं आहे एन डी फाईन करायचं, आणि एन डी इज इक्वल टू किती असणार आहे एन ई स्क्वेअर. एन डी इज इक्वल टू किती असेल या ठिकाणी, सो एन डी इज इक्वल टू असणार आहे एन ई स्क्वेअर प्लस असेल ई डी स्क्वेअर. हे झालं इक्वेशन फर्स्ट. मग आता ह्या इक्वेशन फर्स्टमध्ये आपण काय करू 1 बाय 1 व्हॅल्यू टाकून फाईन करून सबस्टिट्यूट करत चालू. मग आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एन ई हे डिस्टन्स फाईन करावं लागेल. मग एन ई हे डिस्टन्स किती आहे, सो एन ई हे डिस्टन्स आहे एन बी प्लस किती आहे बी ई, आणि एन बी हे डिस्टन्स माहिती आहे तुम्हाला ते किती आहे 75 किलोमीटर, पण बी ई तुम्हाला काय करावं लागेल फाईन करावं लागेल. मग बी ई कुठं आहे तर हे उरलेलं डिस्टन्स, हे एवढं डिस्टन्स. मग हे डिस्टन्स कसं फाईन करणार, तर आपण इथं काय करू या ठिकाणी सिंपल ट्रिग्नोमेट्री फाईन अप्लाय करूया. हा अँगल किती असेल 90 डिग्री, तर हा किती येऊन जाणार आहे 45 डिग्री. हे डिस्टन्स किती आहे 60 किलोमीटर, आणि तुम्हाला काय फाईन करायचं आहे बी ई हे डिस्टन्स फाईन करायचं आहे, आणि बी सी तुम्हाला माहिती. मग आता काय करणार, तर बी ई डिस्टन्स फाईन करायचं म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू असेल किती बी ई अपॉन बी सी. सो यू गेट बी ई इज इक्वल टू बी सी कॉस थीटा. बरोबर. मग आता ही व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. मग एन ई हे डिस्टन्स किती आलं 75 प्लस बी सी कॉस ऑफ 45, म्हणजे एन ई
इज इक्वल टू असेल 75. बी सी हे डिस्टन्स किती आलेलं आहे 60. कॉस ऑफ 45 ची व्हॅल्यू असते 1/√2. याला म्हणतो मी इक्वेशन 1. इक्वेशन 1 ऑलरेडी झालंय, याला म्हणलोय मी इक्वेशन 2. ओके ठीक. आता कोण उरलं ईडी. मग ईडी इज इक्वल टू किती असेल ईडी इज इक्वल टू हे ई टू डी डिस्टन्स, हे ई टू डी डिस्टन्स किती असेल तर ते असणार आहे ई सी प्लस सी डी. आता हे ई सी तुम्हाला माहिती आहे का नाही, सी डी माहिती आहे, माहिती आहे 20 किलोमीटर. मग तुम्हाला काय भेटेल ई डी भेटेल. मग आता ई सी फाईन करून घेऊ. मग परत हाच ट्रायंगल वापरायचा या ठिकाणी. हे डिस्टन्स किती आहे बी सी 60 किलोमीटर. हा अँगल किती आहे 45 डिग्री. हे डिस्टन्स किती आहे आय ई सी. आणि हा ई सी तुम्हाला फाईन करायचा म्हणजे वापरायचा साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट, काय असतो अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस, आणि याचा हायपोटेनियस आहे बी सी. सो यू गेट ई सी इज इक्वल टू बी सी साइन थीटा. मग आता ई डी हे डिस्टन्स भेटेल, ई डी इज इक्वल टू आलेला आहे बी सी साइन 45 प्लस 20. ओके. आता व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट करून दिल्या तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ई डी ची व्हॅल्यू भेटेल. बी सी माहिती तुम्हाला 60 मल्टिप्लाय बाय 1/√2 आणि प्लस असेल 20. हे काय आलं इक्वेशन 3. मग आता बघा तुम्हाला इक्वेशन 3 माहिती आहे, इक्वेशन 2 माहिती आहे, म्हणजे तुम्हाला एन ई पण भेटला, तुम्हाला ई डी पण भेटला. याच्यामध्ये व्हॅल्यू तुम्ही टाकणार आणि सॉल्व्ह करून मला तुम्ही सर्वांनी आन्सर सांगायचा आहे, आन्सर किती येतं ते. हा सर्वांसाठीचा आजचा होमवर्क. आणि होमवर्क आहे एन डी इज इक्वल टू एन ई स्क्वेअर प्लस ई डी स्क्वेअर. हे व्हॅल्यू किती येते ते टाका आणि आन्सर मला सांगा. सर्वांनी याचा फोटोग्राफ्स मला पाठवायचा आहे आणि याचा आन्सर 132 किलोमीटर येतं का चेक करा. जमेल सर्वांना. ओके ठीक. आता इथं तुमच्यावाला आजचं लेक्चर मी संपवतोय. याच्यानंतर याच्यावाले एक साधारण 9 ते 10 प्रॉब्लेम राहणार आहे, ते संपून मी याच्या पुढचा जो पॉईंट आहे त्याला मी सुरुवात करतो. ठीक आहे. थँक्यू.